बायकांच्या बोलण्याचे अर्थ पार्ट 2. जेव्हा तुमची गर्लफ्रेंड, मैत्रीण किंवा बायको असं म्हणते की मी खूप दमले, मी आता काहीच करू शकत नाही, त्याचा पुरुष पटकन असा अर्थ घेतो की तिला म्हणायचं मीच सगळी कामं काय म्हणून करू, तू तर तंगड्यावर करून असाच बसलेला असतो. पण जेव्हा बाई असं म्हणते की मी खूप दमली आणि मी काहीच करू शकत नाही, तेव्हा तिला खरं तर हे म्हणायचं असतं, मी सकाळपासून खूप काम केलंय आणि मला विश्रांतीची गरज आहे. मी जर विश्रांती घेतली तर पुढचं काम करू शकेल. तू पुरुष म्हणून फक्त एवढंच कर, मला जवळ घे, माझे विचारपूस कर आणि सकाळपासून तुला जमलंच तर मी केलेल्या कामांचं थोडंसं कौतुक कर. बस एवढीच गोष्ट तिला अपेक्षित असते. जेव्हा बाई असं म्हणते की आपल्या घरात नेहमीच खूप पसारा असतो, तेव्हा पुरुष पटकन त्याचा अर्थ असा घेतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी पसारा केलाय का, मी सगळं करून ठेवलंय का, पसारा तर तूच करत असते. पण थांबा, जेव्हा कुठलीही बाई हे म्हणते की आपल्या घरात नेहमीच खूप पसारा असतो, तिला त्यातून फक्त एवढंच म्हणायचं असतं की मी वैतागली आहे आणि आत्ता या क्षणी माझी तो पसारा आवरण्याची इच्छा नाही, मला थोडीशी विश्रांती घेण्याची गरज आहे. तुला जमलंच तर हा पसारा आवरायला तू मला हातभार लावू शकतो, नाही जमलं तर तू इथून निघून जा, पण कृपा करून मला एकटं ठेव. पण तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लागतो आणि वादविवाद वाढतो. जेव्हा बाई असं म्हणते की मला सगळ्याचाच खूप कंटाळा आलाय, पुरुष पटकन त्याचा अर्थ काढतो किंवा पुरुषाला हे वाक्य असंच ऐकू जातं, तिला माझा कंटाळा आलाय, माझ्या सहवासात ती सुखी नाहीये, तिला माझ्यापेक्षाही चांगला जोडीदार हवा होता कदाचित, तिला असंच म्हणायचंय. पण मित्र हो, तसं बिलकुल नाही. जेव्हा बाई असं म्हणते की मला सगळ्याचाच खूप कंटाळा आलाय, त्यावेळेस तिला हे म्हणायचं असतं, डे टू डेच्या बिझी स्केड्यूलमुळे, त्याच गोष्टींमुळे मला थोडासा चेंज हवाय, मला मोकळा श्वास हवाय, माझं मन रमेल असं काहीतरी मला करायची इच्छा आहे. तू पुरुष म्हणून फक्त एवढंच करावं, मला विचारावं काही बिनसलंय का, माझी काही मदत लागते का, आणि फक्त त्या क्षणी तिचा कान व्हावं, तिला शांतपणे ऐकून घ्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं, हे ऐकताना तिला फक्त सहानुभूती हवी असते, ऐकणारा कान हवा असतो, तिच्या समस्यांची उत्तरं नको असतात. त्यामुळं कुठलेही सोल्युशन त्या क्षणी पुरुषाने देऊ नयेत, शांतपणे ऐकून घ्यावं. नातं सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. विचार पटले तर पटकन शेअर करा आणि वाचवा लोकांना भांडणापासून आणि नाती तुटण्यापासून. थँक्यू.